गाईज, आज मी तुम्हाला एक दानशूर हाताची गोष्ट सांगणार आहे. चला मग सुरू करूया. बिरबल आणि बादशाह नेहमीप्रमाणे यमुनेच्या काठी फिरायला गेले होते. आज बादशाहला काय लहर आली कोण जाणे, पण त्यानं अचानक आपला तळहात बिरबलाला पुढे धरला आणि विचारलं, बिरबल सांग पाहू, माझ्या तळहातावर कधीच एकही केस का उगवत नाही? अगदी गुळगुळीत असतो तो. याचं कारण सांगू शकशील का? बिरबल म्हणाला, सरकार, याला कारण आहे तुमचा दानशूर स्वभाव. तुम्ही सतत इतका दानधर्म करत असता की दान देता देता तुमच्या तळहाताची त्वचा नाजूक झाली आहे. सतत झीज होत राहिल्यामुळे ती गुळगुळीत झाली आहे. तुमच्या या औदार्यामुळेच तुमच्या तळहातावर केस उगवत नाही. हे उत्तर ऐकून बादशाह फारच खुश झाला, पण त्याला बिरबलाची थट्टा करायची लहर आली. तो म्हणाला, माझ्या बाबतीत असं झालेलं असू शकेल, हे मला मान्य आहे, पण तुझं काय? तुझ्याही तळहातावर केस नाहीत. माझ्या इतर सरदारांच्या आणि प्रजेच्याही तळहातावर केस नाहीत. त्याचं कारण काय असू शकेल? मग बिरबलाच्या ओठावर हसू फुटलं. तोही तितक्या खिळखिळपणानं म्हणाला, सरकार, तुम्ही देत असलेलं दान आम्ही सतत घेत असतो. दान घेता घेता माझी आणि प्रजेची कातडी घासली जाते ना, त्यामुळे ती मऊ पडून तिथेही केस उगवत नाहीत. आता प्रश्न उरला तो सरदारांचा. त्यांना हा दान धर्म पाहवत नाही. विशेषतः तुम्ही मला सतत काही ना काहीतरी देत असता, हे त्यांना बघवत नाही. त्यामुळे त्यांचा जळफळाट होतो आणि ते हात चोळत बसतात. म्हणून त्यांचीही तळहाताची झीज होते आणि त्यांच्यावर केस उगवत नाहीत. हे हजरजबाबी आणि मिश्किल उत्तर ऐकून बादशाहाला मनापासून हसू आलं. तो म्हणाला, बिरबल, तू कधीच हार मानू शकत नाहीस. शब्बास तुझी. असं म्हणून त्यानं आपल्या बोटातून नवरत्नाची अंगठी काढली आणि प्रेमानं बिरबलाला भेट दिली. बिरबलानेही ती हसून आनंदानं स्वीकारली. धन्यवाद.